Hello students, this is last part of our 8th lesson, our skeleton system and the skin. You have learned about our sense organs in previous classes. Eye, ear, nose, tongue and skin are the sense organs. Today we are going to learn one of them, and that is the skin. We will learn in this part the structure and functions of skin. We can feel the touch and whether something is hot or cold, rough or smooth with the help of our skin. Let's learn more about the skin. The skin is an important and large organ of all living things. सर्व सजीवांच्या शरीरातील त्वचा हा एक महत्त्वाचा व मोठा अवयव आहे. The skin has hair. त्वचेवर केस असतात. There are nails on the skin at the tips of the fingers and toes. पायाच्या व हाताच्या बोटांच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात. The skin gives us the sense of touch. त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. The skin is an important sensory organ of the body. त्वचा हे आपल्या शरीराचे एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. The outermost covering of the body is called skin. म्हणजेच शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा असे म्हणतात. Let's see the structure of the skin. आता त्वचेची रचना कशी असते हे समजून घेऊया. Human skin is made up of two main layers. मानवी त्वचा ही दोन थरांची बनलेली असते. The outermost layer is called the epidermis. And the layer below it is called the dermis. शरीराच्या वरच्या थरातील त्वचेला बाह्य त्वचा म्हणतात, तर त्या खालील थराला अंतत्वचा म्हणतात. Below the dermis there is a network of blood vessels and nerve fibers. The subcutaneous layers under this network maintains normal body temperature. अंतत्वचेखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूंचे जाळे असते. त्याच्या खाली उपत्वचीय थर असतो जो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. The epidermis has various layers. बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. Can you tell what happens when we walk or play in the hot sun? उन्हात चालल्यामुळे किंवा खेळल्यामुळे काय होते हे तुम्ही सांगू शकता का? When we walk or play in the sun, we get tired, but at the same time our skin becomes wet. This is because of sweat. In the skin, there are glands which secrete sweat. They are called sweat glands. म्हणजे उन्हातून आपण चालून आलो किंवा खेळत राहिलो तर आपण थकतो, पण त्यासोबतच आपली त्वचा ओलसर झालेली दिसते. यालाच आपण घाम असे म्हणतो. आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात. त्यांना स्वेट ग्लँड्स म्हणजेच घर्मग्रंथी असे म्हणतात. आफ्टर प्लेइंग इन द हॉट सन और आफ्टर हार्ड फिजिकल लेबर द टेम्परेचर ऑफ द बॉडी रायझेस. देन स्वेट इज रिलीज्ड. इट हेल्प्स टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ आवर बॉडी. म्हणजे आपण उन्हामध्ये खेळलो किंवा इतर काही कारणांनी आपल्या शरीराला श्रम झाले तर शरीराचे तापमान वाढते व घामाची निर्मिती होते. आपल्या शरीराचे तापमान घामामुळे कमी होते. आवर बॉडी टेम्परेचर युजुअली रिमेन्स कॉन्स्टंट ॲट ॲप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 अंश सेल्सिअसच्या जवळपास कायम राहते. लेट्स लर्न अबाउट फंक्शन्स ऑफ द स्किन. त्वचेची कार्ये जाणून घेऊया. Protecting the internal parts of the body like muscles, bones, organ systems, etc. शरीरातील अंतरंगाचे जसे की स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करणे. Help preserve the moisture in the body. म्हणजे शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे. Synthesizing vitamin D. ड जीवनसत्वाची निर्मिती करणे. रिलीजिंग स्वेट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे. गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड. उष्णता व थंडी यापासून आपले संरक्षण करणे. द स्किन
फंक्शन्स ॲज द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. स्पर्शाचे ज्ञान करून देण्याचे कार्य त्वचा करते. आपल्या त्वचेचा रंग गोरा किंवा सावळा कशामुळे असतो हे आता आपण जाणून घेऊया. मेलॅनिन. अ पिगमेंट कॉल्ड मेलॅनिन इज प्रेझेंट इन द सेल्स ऑफ द एपिडर्मिस. द मेलॅनिन इज सिंथेसाइज्ड इन सर्टेन ग्लँड्स इन द स्किन. त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचे एक रंगद्रव्य असते. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीमध्ये तयार होते. द पर्सेंटेज ऑफ मेलॅनिन डिसाइड्स द फेअरनेस ऑर डार्कनेस ऑफ द स्किन. मेलॅनिनच्या प्रमाणावरूनच त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ठरतो. द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट. शरीराच्या त्वचेचा रंग हा वातावरणावरही अवलंबून असतो. मेलॅनिन प्रोटेक्ट्स अवर स्किन अँड द इनर पार्ट्स फ्रॉम अल्ट्राव्हायलेट सनरेज. मेलॅनिनमुळे त्वचेचे व आतील भागांचे अतिनील किरणांपासून रक्षण होते. कॅन यू टेल वाय देर आर रिंकल्स ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल. वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या का असतात हे तुम्ही सांगू शकता का? ॲज वी ग्रो ओल्डर द प्रिपॉर्शन ऑफ फॅट बिनीथ द स्किन रिड्युसेस. जसे आपले वय वाढते तसे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते. हावेवर द प्रिव्हियसली टॉट स्किन डज नॉट श्रिंक. त्यामुळे ताणलेली त्वचा मूळ स्थितीमध्ये येत नाही. दिस कॉजेस रिंकल्स ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल. आणि त्यामुळेच वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. डू यू नो? लाईक स्किन, इट इज मेलॅनिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ अवर हेअर टू. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मेलॅनिन while brown lighter hair is due to sulfur in the melanin and reddish hair due to iron in the melanin. त्वचेप्रमाणेच आपल्या केसांचा रंगसुद्धा मेलॅनिनमुळेच ठरतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे, तर भुरे किंवा पांढरट केस मेलॅनिनमधील गंधकामुळे आणि तांबडे केस हे मेलॅनिनमध्ये लोह असल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. Always remember, for the health of our skin, it is important to keep it clean. आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी ती स्वच्छ ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. Discrimination between people based on their skin color is unscientific and wrong. Avoid the temptation of using artificial means to become fair. त्वचेच्या रंगावरून भेदभाव करणे हे अशास्त्रीय व गैर असून कृत्रिमरित्या गोरे होण्याचा अट्टाहास टाळावा. सो स्टुडंट्स, वी हॅव कम्प्लिटेड अवर 8th लेसन, अवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन. आपण आपले हे प्रकरण पूर्ण केले आहे. व्हॉट वी हॅव लर्न्ड? ऑल द बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फ्रॉम द स्केलेटल सिस्टीम. शरीरातील सर्व हाडे व कुर्च्या मिळून अस्थिसंस्था बनते. द स्केलेटन गिव्ज शेप अँड सपोर्ट द बॉडी. हाडांच्या सांगाड्यामुळे शरीराला आकार व आधार मिळतो. द आउटर कव्हरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन. शरीराच्या बाहेरील आवरणाला त्वचा म्हणतात. द स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन परफॉर्म द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ प्रोटेक्टिंग द बॉडी अँड द इंटरनल बॉडी पार्ट्स. शरीराचे व शरीरातील इंद्रियांचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य अस्थिसंस्था व त्वचा करतात. वी मस्ट टेक केअर ऑफ अवर स्केलेटल सिस्टीम अँड स्किन. अस्थिसंस्था व त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. द स्कल, द रिब केज, द बॅकबोन अँड द बोन्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स आर द मेन पार्ट ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. मानवी अस्थिसंस्थेचे कवटी, छातीचा पिंजरा, पाठीचा कणा, हात व पाय असे भाग पडतात. एपिडर्मस अँड डर्मस आर द 2 मेन लेयर्स ऑफ द ह्युमन स्किन. मानवी त्वचेचे अंतत्वचा व बाह्यत्वचा असे 2 थर असतात. आय होप यू अंडरस्टूड अवर दिस लेसन. थँक यू.